नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आपण सगळेच रोज मंदिरात जातो, जप करतो, स्वामींची सेवाही करतो. पण मला सांगा, जेव्हा आपण घरातली धुणी भांडी करतो, झाडू मारतो किंवा स्वयंपाक करतो, तेव्हा आपल्याला स्वामी सेवा केल्याचं समाधान मिळतं का? बहुतेक जण म्हणतील नाही, ते तर रोजचंच कटकटीचं काम आहे. पण आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी आजपर्यंत तुम्हाला कुणीही सांगितली नसेल. तुमच्या हातातला झाडू आणि स्वयंपाकातला चमचासुद्धा स्वामी सेवेचं साधन बनू शकतो. आज आपण पाहणार आहोत आपल्या घरालाच मठ कसं बनवायचं आणि प्रत्येक कामाला साधना कशी करायची. आपल्या कामाचा दृष्टिकोन बदला. बघा, आपण जेव्हा स्वामींच्या फोटोसमोर बसतो तेव्हाच आपल्याला वाटतं की आपण सेवा करतोय, पण स्वामी तर चराचरात आहेत. मग आपल्या घरातल्या कामात ते का नसतील? आजपासून एक नियम करा. जेव्हा तुम्ही सकाळी उठून घर झाडायला घ्याल तेव्हा असा विचार करू नका की तुम्ही कचरा काढताय. असा विचार करा की मी माझ्या स्वामींच्या मठाची साफसफाई करत आहे. जेव्हा तुम्ही लादी पुसता तेव्हा समजा की तुम्ही स्वामींच्या चरणापाशी असलेली जागा स्वच्छ करताय. ज्या क्षणी तुमचा हा भाव बदलतो त्या क्षणी त्या कामाचा कंटाळा निघून जातो आणि तिथे भक्ती निर्माण होते. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, घरकाम करताना आपलं मन कुठे असतं? एकतर आपण मागचा विचार करतो किंवा उद्याची काळजी करतो आणि इथेच आपण मोठी चूक करतो. एक गुपित सांगते, जे कदाचित तुम्हाला माहीतही नसेल. जेव्हा तुम्ही पीठ मळता व भाजी चिरता तेव्हा मनातल्या मनात तारक मंत्र किंवा श्री स्वामी समर्थ हा जप सुरू ठेवा. तुमच्या हातातून जी ऊर्जा त्या अन्नात येते ती ऊर्जा तुमच्या कुटुंबाच्या पोटात जाते. त्या अन्नामध्ये स्वामी नामाचा जप मिसळलेला असतो आणि ते अन्न खाल्ल्यानंतर घरातील कटकटी, आजारपण आणि नकारात्मकता आपोआप नष्ट व्हायला लागते. हा अनुभव घेऊन बघा. आजवर कुणीही तुम्हाला अन्नाद्वारे होणारे या नामस्मरणाचं महत्त्व सांगितलं नसेल. स्वामी महाराजांनी नेहमीच सांगितले की कर्म हीच खरी पूजा आहे. आपण तासनतास माळ जपतो, पण घरातल्या माणसांना पाणी द्यायला आपल्याला कंटाळा येतो. पण लक्षात ठेवा, तुमच्या घरातील वृद्ध सासू सासरे, पती किंवा तुमची मुलं यांची सेवा करणं म्हणजेच साक्षात स्वामींचीच सेवा आहे. जेव्हा तुम्ही घरातल्या लोकांसाठी प्रेमाने जेवण बनवता तेव्हा तुम्ही केवळ स्वयंपाक करत नसून तुम्ही स्वामींना नैवेद्य अर्पण करत असता. तुमचा संसार हाच तुमचा परमार्थ आहे. हे ज्या दिवशी तुम्हाला उमजेल त्या दिवशी तुम्हाला वेगळ्या साधनेची गरज पडणार नाही. आणखी एक गुपित सांगते, जे कदाचित आजपर्यंत तुमच्या लक्षातही आलं नसेल. आपण म्हणतो स्वामी समर्थ आपल्या पाठीशी आहेत, पण ते नक्की कुठे आहेत? जेव्हा तुम्ही तुमच्या घराचा उंबरठ ओलांडून आत येता आणि स्वकष्टाने कमवलेल्या अन्नाचा पहिला घास घेता, तिथेच स्वामी असतात. तुमच्या घराची साफसफाई करताना किंवा मुलांचा अभ्यास घेताना मनात असा भाव ठेवा की हे माझं घर नसून हा स्वामींचा दरबार आहे आणि मी इथे केवळ एक सेविका आहे. ज्या क्षणी तुम्ही स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून कामाला लागता त्या क्षणी तुमच्या हातांना स्वामींचं बळ मिळतं. अशा घरात कधीही अन्नाची किंवा धनाची कमतरता भासत नाही, कारण जिथे सेवाभाव असतो तिथे स्वामी स्वतः वास करतात. हे सत्य आजवर तुम्हाला कुणीही सांगितलं नसेल, पण एकदा हा अनुभव स्वतः घेऊन बघा. तुमच्या घरातील भांडणं आणि नकारात्मकता याने कायमची निघून जाईल. अनेकांना वाटतं की दिवसभर काम करून खूप थकवा येतो, पण हा थकवा शरीराचा नसून मनाचा असतो. का माहिती आहे?
कारण आपण ते काम ओझं समजून करतो. एक वेगळा विचार सांगते. आजपासून काम करताना थकवा जाणवू लागला तर समजा स्वामी तुमची परीक्षा घेत आहेत. जेव्हा तुम्ही आनंदाने आणि नामस्मरण करत शेवटचं काम पूर्ण करता तेव्हा तो थकवा नसून ते तुमच्या शरीराचं शुद्धीकरण असतं. जसं मंदिरात प्रदक्षिणा घातल्यावर पुण्य मिळतं, तसंच घराच्या कामात घेतलेले कष्ट हे तुमच्या कर्माचं सार्थक करतात. तुम्ही फक्त तुमचं कर्म स्वामींना अर्पण करायला शिका. मग बघा, रात्री झोपताना तुम्हाला थकवा नाही तर एक विलक्षण चैतन्य आणि शांती जाणवेल. हीच खरी भक्ती आहे, जी पोथ्या वाचून नाही तर प्रत्यक्ष कृतीतून मिळते. कारण अध्यात्म हे केवळ पोथ्या पुराणात नसतं, तर ते आपल्या रोजच्या वागण्यात असतं. आजपासून आपल्या घराला ओझं समजू नका, तर त्याला स्वामींचं मंदिर समजा. प्रत्येक कामात स्वामींना आठवा आणि मग बघा तुमच्या आयुष्यातील मरगळ कशी झटकन निघून जाईल. जर तुम्हालाही हा विचार पटला असेल आणि वाटत असेल की ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवायला हवी, तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.